कल्पना करा, राज्याचे कायदे बनवणारे लोकप्रतिनिधी, प्रशासनाचा गाडा हाकणारे उच्चपदस्थ अधिकारी आणि पैशात खेळणारे बडेप्रस्थ जर रात्रीच्या भयान अंधारात एका निर्जन जंगलात जाऊन स्वतःच्या हाताच्या करंगळ्या कापत असतील, तर या राज्याचं आणि इथल्या व्यवस्थेचं नेमकं काय होणार? हा विचारच अंगावर काटा आणणार आहे. थांबा, हा कोणताही चित्रपटाचा सस्पेन्स सीन नाही, तर सध्या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात अत्यंत वेगाने आणि दबक्या आवाजात चर्चेला जाणारा एक कथित खळबळजनक प्रकार आहे. आज आपण एका अशा मायाजालाचा आणि अंधश्रद्धेच्या काळ्याकुट्ट जगाचा वेध घेणार आहोत, ज्याने राज्याच्या राजधानीपासून ते थेट विधान भवनाच्या पायऱ्यांपर्यंत एक अत्यंत अदृश्य आणि विषारी जाळे विणले असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. कॅप्टन अशोक खरात हे नाव सध्या संपूर्ण राज्यभरात एका गूढ आणि रहस्यमय वलयाने वेढले गेले आहे. सिन्नर तालुक्यातील वावी या छोट्याशा गावातून आलेला, ज्याच्यावर स्थानिक लोक अंडी आणि कोंबड्या चोरल्याचा संशय व्यक्त करतात, असा एक अत्यंत सामान्य पार्श्वभूमीचा माणूस राजकारणाच्या आणि प्रशासनाच्या सर्वोच्च शिखरावरील लोकांना आपल्या तालावर कसा नाचवू शकतो? हा प्रश्न केवळ चक्रावून टाकणारा नाही, तर तो आपल्या संपूर्ण व्यवस्थेवर एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. या व्हिडिओमध्ये आपण जे काही कथित सत्य आणि शक्यता उलगडणार आहोत, ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन नक्कीच सरकेल. त्यामुळे हा विषय अत्यंत गांभीर्याने आणि शेवटपर्यंत ऐकणे तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे, कारण सत्याचे अनेक थर आज उलगडणार आहेत आणि यातून बाहेर येणारी माहिती तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. सध्या SIT आणि गुन्हे शाखेच्या वतीने ज्या अत्यंत गोपनीय पातळीवर तपासाची चक्रे फिरवली जात आहेत, त्यातून अनेक धक्कादायक गोष्टींचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या तथाकथित स्वयंघोषित बाबाचे काम करण्याची पद्धत अतिशय हुशारीची आणि पूर्णपणे व्यावसायिक असावी. या व्यक्तीने कधीही सामान्य गोरगरीब जनतेला आपल्या कथित चमत्कारांचे लक्ष बनवल्याचे ऐकिवात नाही. याउलट ज्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे, ज्यांच्या मनात सत्तेची प्रचंड लालसा आहे आणि ज्यांना आपले मिळवलेले पद गमावण्याची सतत भीती सतावत असते, अशाच अतिश्रीमंत आणि राजकीयदृष्ट्या प्रबळ लोकांना त्याने अत्यंत पद्धतशीरपणे टार्गेट केले गेले असावे. मानवी मनातील असुरक्षिततेचा, त्यांच्या छुप्या महत्वाकांक्षेचा आणि भविष्याच्या भीतीचा अतिशय अचूक मानसशास्त्रीय अभ्यास करून हा तथाकथित बाबा आपले जाळे विणत असावा. रात्रीच्या सामसूम काळोखात मानवी वस्तीपासून अत्यंत दूर असलेल्या जंगलात या व्यक्तीचे काही अघोरी आणि गूढ विधी चालत असत, अशी जोरदार चर्चा आज समाज माध्यमांवर पाहायला मिळते. मिळालेल्या अत्यंत खळबळजनक आणि चक्रावून टाकणाऱ्या माहितीनुसार स्वतःला देवाचा अवतार भासवण्यासाठी याने चक्क आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर केला असावा. कागदाच्या लगद्यापासून बनवलेला आणि रिमोट कंट्रोलच्या साह्याने चालणारा एक कृत्रिम रोबोटिक साप तो या रात्रीच्या भयानक खेळात वापरत असे, असा एक मोठा संशय व्यक्त केला जात आहे. अत्यंत भयान अंधारात मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कमकुवत झालेल्या त्या तथाकथित भक्तांसमोर या कृत्रिम नागाला बोलावले जायचे. त्यांच्या हातामध्ये तांदूळ देऊन, जर हे तांदूळ चुकूनही खाली पडले तर हा देवरूपी नाग भयंकर दंश करेल आणि तुमचे सर्वस्व नष्ट होईल, अशी अत्यंत कमालीची मनोवैज्ञानिक दहशत त्यांच्या मनात निर्माण केली जात असे. भीतीने ग्रासलेले आणि चमत्कार मानणारे हे लोक मग या बाबाच्या पूर्णपणे आहारी जात असत आणि येथूनच त्यांच्या आर्थिक तसेच मानसिक शोषणाचा एक अत्यंत काळा अध्याय सुरू होत असावा. या प्रकरणातील सर्वात मोठा आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात भूकंपाची नांदी ठरू शकणारा कथित भाग म्हणजे या तथाकथित बाबाचे मंत्रालयातील बड्या नेत्यांसोबतचे संभाव्य लागेबांधे. नुकतेच राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात एका अतिशय ज्येष्ठ आणि अभ्यासू लोकप्रतिनिधीने जे गंभीर दावे केले आहेत, ते ऐकून लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या कोणालाही मोठा धक्का बसेल. त्यांच्या कथित दाव्यानुसार राज्याच्या विधानसभेतील तब्बल 38 आमदारांची एक गुप्त यादी या व्यक्तीकडे असू शकते. हे आमदार केवळ याच्याकडे आशीर्वाद घेण्यासाठी जात नसावे, तर मंत्रीपद मिळवण्याच्या किंवा थेट मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचण्याच्या आंधळ्या लालसेपोटी त्यांनी चक्क स्वतःच्या हाताच्या करंगळ्या कापून या बाबाला अर्पण केल्याची अत्यंत किळसवाणी आणि भयंकर चर्चा सध्या रंगली आहे. ईशानेश्वर मंदिराच्या पाठीमागे काळोखात चालणारे हे कथित नकली सापाचे प्रात्यक्षिक आणि त्यातून राजकीय नेत्यांना दाखवली जाणारी 2 किंवा 6 महिन्यात मोठी पदे मिळण्याची आमिषे, हे सर्व एका अत्यंत मोठ्या आणि सुनियोजित कटकारस्थानाचा भाग असावे. लोकप्रतिनिधी जर अशा भोंदूगिरीच्या आहारी जाऊन राज्याचे भवितव्य पणाला लावत असतील, तर त्यांनी तार्किक विचार करण्याची क्षमता पूर्णपणे गमावली असावी. या बाबाने या नेत्यांच्या महत्वाकांक्षेला खतपाणी घालत त्यांना एका अशा जाळ्यात ओढले असावे, जिथून त्यांना सहजासहजी बाहेर पडणे कदाचित शक्य होत नसावे आणि ते केवळ एका अदृश्य शक्तीच्या हातातील बाहुले बनले असावेत. परंतु या संपूर्ण प्रकरणाला सर्वात गंभीर
संवेदनशील आणि संतापजनक वळण मिळते ते जेव्हा यामध्ये प्रतिष्ठित कुटुंबातील महिलांच्या शोषणाचा विषय समोर येतो. सूत्रांच्या माहितीनुसार आणि वाऱ्यासारख्या पसरलेल्या चर्चांनुसार या तथाकथित बाबाच्या विशेष भक्त परिवारात राज्यातील एका अत्यंत मोठ्या आणि प्रभावशाली आमदाराच्या पत्नीचाही समावेश असल्याची कुजबूज सध्या सुरू आहे. या बाबाने आपल्याकडे येणाऱ्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबातील महिलांना, ज्यामध्ये काही तरुण मुलींचाही समावेश असण्याची दाट शक्यता आहे, कशा प्रकारे भूलथापा दिल्या असाव्यात आणि त्यांना संमोहित करून किंवा त्यांच्यावर प्रचंड मानसिक दडपण आणून त्यांचे लैंगिक शोषण केले असावे याची अत्यंत सखोल चौकशी होणे आता अपरिहार्य बनले आहे. असे ऐकिवात आहे की या बाबाच्या नाशिक येथील एका अत्यंत गुप्त आणि हाय प्रोफाईल कार्यालयात हे सर्व गैरप्रकार चालत असत. आता तपास यंत्रणांनी हे कार्यालय सील केले असून त्याच्या संस्थांचे आर्थिक व्यवहारही गोठवण्यात आले आहेत. त्याच्याकडे जे काही 58च्या आसपास व्हिडिओ सापडल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे, त्या व्हिडिओमध्ये अनेक उच्चभ्रू महिलांचे चेहरे असू शकतात आणि याच व्हिडिओच्या आधारे त्यांना अत्यंत भयानक पद्धतीने ब्लॅकमेल केले जात असावे असा एक अस्वस्थ करणारा संशय व्यक्त केला जात आहे. समाजात आपली आणि आपल्या कुटुंबाची बदनामी होईल या एकाच प्रचंड भीतीपोटी आजवर यापैकी कोणत्याही महिलेने पोलिसांची पायरी चढण्याचे धाडस केले नसावे. भूतकाळात याच प्रवृत्तीमुळे राज्याच्या महिला आयोगाच्या संदर्भात राजीनाम्यांचे जे नाट्य रंगल्याची चर्चा होती, त्याचे काही अदृश्य धागेदोरे या प्रकरणाशी जोडलेले असू शकतात का? हा आता तपासाचा एक मोठा विषय ठरत आहे. या माणसाच्या भूतकाळाकडे नजर टाकली असता त्याची गुन्हेगारी आणि फसवणुकीची मानसिकता लहानपणापासूनच कशी असावी हे स्पष्ट होते. मूळचा कहांडळवाडीचा असलेला हा माणूस, ज्याच्याबद्दल त्याचेच गावकरी आजही अत्यंत संतप्त प्रतिक्रिया देत आहेत, त्याने समाजाची केवढी मोठी फसवणूक केली आहे हे यावरून दिसून येते. याचा सर्वात मोठा आणि भाविकांच्या भावना दुखावणारा कथित कारनामा म्हणजे वावी गावातील तब्बल 1000 वर्ष जुने असलेले ऐतिहासिक आणि पवित्र शिवमंदिर पाडण्याचा त्याने दिलेला सल्ला. या पुरातन वास्तूमध्ये आता कोणतीही सकारात्मक ऊर्जा राहिलेली नाही आणि त्यात देवत्व उरलेले नाही असा अत्यंत बेताल आणि विकृत दावा करून त्याने हे मंदिर उद्ध्वस्त करण्याचा घाट घातला होता. सुदैवानं ग्रामस्थांनी वेळीच एकत्र येऊन त्याच्या या मनसुब्यांना उधळून लावले आणि त्याची तिथून रवानगी केली. पण यातून तो स्वतःला किती मोठा आणि सर्वशक्तिमान समजत होता हे अत्यंत स्पष्टपणे दिसून येते. एवढेच नाही तर या तथाकथित आध्यात्मिक गुरूकडे सापडलेला शस्त्रास्त्रांचा कथित साठा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह निर्माण करतो. त्याच्या आश्रमातून तब्बल 21 जिवंत काडतुसे, काही फायर केलेली काडतुसे आणि बंदुका जप्त करण्यात आल्याची अतिशय गंभीर माहिती समोर येत आहे. स्वतःला देवाचा अवतार समजणाऱ्या माणसाला बंदुका बाळगण्याची नेमकी काय गरज पडली असावी? हा शस्त्रसाठा केवळ स्वतःच्या संरक्षणासाठी होता की जे लोक त्याच्या या काळ्या साम्राज्याच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न करतील त्यांचा कायमचा काटा काढण्यासाठी याचा वापर केला जाणार होता? आणि सर्वात मोठा विरोधाभास म्हणजे 2012 सालापासून या व्यक्तीकडे प्रशासनाने दिलेला अधिकृत शस्त्र परवाना होता आणि अगदी जानेवारी 2024 मध्ये त्याचे नूतनीकरणही झाले असल्याची शक्यता आहे. एका संशयास्पद पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला हा परवाना कसा मिळतो हा व्यवस्थेतील एक अत्यंत मोठा दोष मानला पाहिजे. जसजसा हा तपास पुढे सरकत आहे तसतसे राजकारण, प्रशासन आणि उच्चभ्रू कुटुंबांचे हे एक अत्यंत गुंतागुंतीचे आणि विषारी जाळे हळूहळू उलगडताना दिसत आहे. संबंधित आमदाराच्या पत्नीकडून किंवा इतर कोणत्याही संभाव्य पीडित महिलेकडून अद्याप अधिकृत तक्रार दाखल झालेली नसली तरी तपास यंत्रणांचं या सर्व घडामोडींवर अत्यंत बारीक लक्ष आहे. समाजात अंधश्रद्धेचा बाजार मांडून लोकांच्या भीतीचा गैरफायदा घेत स्वतःचे खिसे भरणारी ही प्रवृत्ती किती महाभयंकर असू शकते याचे हे केवळ एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. या संपूर्ण कथित प्रकरणाचा सर्वात गुंतागुंतीचा आणि मानसशास्त्रीय पैलू म्हणजे समाजात स्वतःला अत्यंत बुद्धिमान समजणारा आणि राज्याच्या सत्तेच्या चाव्या हातात असणारा वर्ग अशा एका तथाकथित भोंदूगिरीच्या आहारी कसा जाऊ शकतो? या प्रश्नाचे उत्तर मानवी मनाच्या अत्यंत गडद आणि असुरक्षित कोपऱ्यात दडलेले असावे. राजकारणासारख्या अत्यंत अनिश्चित आणि स्पर्धेने भरलेल्या क्षेत्रात जिथे आजची सत्ता उद्या राहील की नाही याची कोणतीही शाश्वती नसते, तिथे या असुरक्षिततेचा फायदा अशा प्रवृत्ती घेतात. या तथाकथित बाबाने याच भीतीला आपले सर्वात मोठे भांडवल बनवले असावे. जेव्हा एखाद्या नेत्याला आपले मंत्रिपद जाण्याची किंवा तिकीट कापले जाण्याची भीती सतावते तेव्हा त्याची तार्किक विचार करण्याची क्षमता संपुष्टात येते आणि तो कोणत्याही अदृश्य किंवा अघोरी शक्तीच्या पायावर डोके ठेवायला तयार होतो.
असा मानसशास्त्रज्ञांचा आणि राजकीय विश्लेषकांचा कयास असू शकतो. या तथाकथित अशोक खरातने याच मानसिकतेचा अत्यंत हुशारीने गैरफायदा घेत त्या 38 आमदारांना आणि बड्या अधिकाऱ्यांना स्वतःचे मानसिक गुलाम बनवले असावे अशी दाट शक्यता आज राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. ज्या व्यक्तींना राज्याची धोरणं ठरवण्याचा अधिकार जनतेने दिला आहे तेच लोक जर एका कागदी आणि रोबोटिक सापाच्या कथित चमत्काराला घाबरून स्वतःचे राजकीय निर्णय बदलत असतील तर या राज्याची आणि इथल्या लोकशाहीची वाटचाल एका अत्यंत भयावह अंधकाराच्या दिशेने सुरू आहे असा अत्यंत अस्वस्थ करणारा निष्कर्ष यातून काढला जाऊ शकतो. रात्रीच्या अंधारात चालणारा हा कथित जादूटोण्याचा खेळ केवळ अज्ञानाचा भाग नव्हता, तर तो राजकीय महत्वाकांक्षेपोटी निर्माण झालेल्या मानसिक गुलामगिरीचा एक अत्यंत भयंकर पुरावा मानला गेला पाहिजे. आर्थिक गैरव्यवहारांचा आणि काळ्या पैशांच्या उलाढालीचा विचार केल्यास हे कथित साम्राज्य केवळ श्रद्धेवर किंवा अंधश्रद्धेवर नाही तर पैशांच्या अत्यंत मोठ्या आणि बेकायदेशीर उलाढालीवर उभे असावे असा संशय अधिकाधिक बळावत चालला आहे. SITने आणि संबंधित तपास यंत्रणांनी ज्या संस्थांचे बँक खाते नुकतेच गोठवले आहेत त्या खात्यांमधील पैशांचे आकडे आणि पैशांच्या देवाणघेवाणीचा प्रवास डोळे विस्फारणारा असू शकतो. राजकारण्यांचा आणि बड्या व्यापाऱ्यांचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी या तथाकथित बाबाच्या आश्रमाचा आणि त्याच्या नावावर असलेल्या संस्थांचा अत्यंत शिताफीने वापर केला गेला असावा का, हा तपासाचा एक सर्वात मोठा आणि कळीचा मुद्दा बनला आहे. देणगीच्या नावाखाली किंवा कथित अघोरी विधींच्या मोबदल्यात कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम या व्यक्तीकडे जमा केली जात असावी आणि नंतर याच पैशांचा वापर मालमत्ता खरेदी करण्यासाठी किंवा व्यवस्थेतील इतर लोकांना विकत घेण्यासाठी केला जात असावा अशी एक अत्यंत गंभीर आणि राज्याला हादरवून सोडणारी शक्यता वर्तवली जात आहे. याच प्रचंड आर्थिक ताकदीच्या जोरावर या व्यक्तीने आपले हे कथित मायाजाल इतकी वर्ष अत्यंत सुरक्षितपणे चालवले असावे आणि प्रशासनातील काही महत्त्वाच्या घटकांनाही आपल्या प्रभावाखाली ठेवले असावे असा संशय घेण्यास निश्चितच मोठा वाव आहे. जेव्हा एखाद्या सामान्य पार्श्वभूमीच्या व्यक्तीकडे अचानकपणे एवढी अमाप संपत्ती आणि राजकीय रसद जमा होते तेव्हा तो व्यवस्थेलाच आव्हान देण्याची भाषा करू लागतो आणि या प्रकरणातही अगदी तसेच घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तपासातील सर्वात भयानक, अस्वस्थ करणारा आणि अनेकांच्या रात्रीची झोप उडवणारा टप्पा म्हणजे या प्रकरणातील डिजिटल पुराव्यांची छाननी. त्या नाशिकच्या कथित गुप्त कार्यालयातून जे 58च्या आसपास अत्यंत गोपनीय आणि आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याची कुजबूज सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. त्या व्हिडिओंचे फॉरेन्सिक विश्लेषण सध्या अत्यंत कडक बंदोबस्तात सुरू असल्याचं समजते. या व्हिडिओमध्ये खरोखरच राज्यातील त्या अत्यंत प्रभावशाली आमदाराच्या पत्नीचा किंवा इतर उच्चभ्रू आणि प्रतिष्ठित कुटुंबातील महिलांचा सहभाग आहे का, हे सत्य जेव्हा फॉरेन्सिक अहवालातून अधिकृतपणे बाहेर येईल तेव्हा राज्यात किती मोठा आणि भयंकर स्फोट होईल याची आपण सध्या केवळ कल्पनाच करू शकतो. या महिलांना सुरुवातीला अत्यंत गोड बोलून किंवा त्यांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक समस्या सोडवण्याचे खोटे आश्वासन देऊन या कथित आश्रमात बोलावले जात असावे. त्यानंतर त्यांच्या मनातील भीतीचा आणि अज्ञानाचा गैरफायदा घेत त्यांना काही गुंगीचे औषध देऊन किंवा संमोहनास्त्राचा वापर करून अत्यंत गूढ अशा रात्रीच्या विधींमध्ये सहभागी केले जात असावे. याच प्रक्रियेदरम्यान त्यांचे लैंगिक शोषण केले गेले असावे आणि सर्वात भयानक बाब म्हणजे या सर्व गैरकृत्यांचे अत्यंत गुप्तपणे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले गेले असावे. अशी एक अतिशय धक्कादायक, संतापजनक आणि माणुसकीला कारिमा फासणारी शक्यता वर्तवली जात आहे. याच कथित व्हिडिओंच्या माध्यमातून या सर्व महिलांना अत्यंत भयानक पद्धतीने ब्लॅकमेल करून त्यांची तोंडे कायमची बंद केली जात असावीत. समाजात आपली आणि आपल्या प्रतिष्ठित कुटुंबाची बदनामी होईल या एकाच प्रचंड भीतीपोटी यापैकी कोणत्याही महिलेने आजवर पोलिसांची पायरी चढण्याचे किंवा या बाबाच्या विरोधात ब्र शब्द काढण्याचे धाडस केले नसावे असा तपास यंत्रणांचा आणि मानसोपचार तज्ज्ञांचा प्राथमिक अंदाज आहे. SN मराठी न्यूज, रेडमी.